अमित, जानू आणि रॉनी तिघांच्या व्यतिरिक्त फक्त पायलट जेटमध्ये होता. त्यांचं हे मिशन सिक्रेट होतं, म्हणून त्यांच्या तिघांव्यतिरिक्त कोणालाच काही खबर नव्हती ह्याची. आणि मग त्यांचं विमान निघालं चेन्नईच्या दिशेने. आता पुढे मुंबईमध्ये एका आलिशान हॉटेलमध्ये एक खूप मोठा लग्न सोहळा होता. राजेशाही थाट होता त्या सोहळ्याचा. सगळी बडी बडी मंडळी हजर होती त्या लग्नाला. फिल्म स्टार, क्रिकेट स्टार, टी व्ही स्टार आणि मोठे मोठे नेतेसुद्धा. हो, कारण लग्न होतं एका खूप मोठ्या राजकारणी माणसाच्या मुलाचं. तर एवढा तामझाम तर असणारच ना. तिथे हजर असलेल्या प्रत्येकाची अगदी खास शिकस्त ठेवली जात होती. कोणाला काहीच कमी पडू नये, कसलीही तक्रार असू नये याकडे आवर्जून लक्ष दिलं जात होतं. कारण त्या बड्या राजकारणीचं नावच एवढं मोठं होतं की त्यामध्ये थोड्याशा कारणासाठी त्याच्या नावाला गालबोट लागलेलं त्याला चालणारच नव्हतं. तर ह्या अशा राजेशाही थाट असलेल्या लग्नाला हजर होते मिस्टर मोहन आबासाहेब राजाध्यक्ष त्यांच्या पत्नीसोबत. भले ते दुनियेला सांगत होते की ते त्यांच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला आले आहेत, पण हे आतून त्यांना चांगलंच माहीत होतं की ते त्या बड्या असामी असलेल्या राजकारणीचे मित्र नसून त्यांच्यासमोर हाजी हाजी करणारे एक क्षुल्लक पैदा आहेत. पण त्यांना हेही माहीत होतं की ही हाजी हाजी थोडे दिवस तरी त्यांना करावी लागणारच होती. कारण इतके दिवस हाच माणूस तर त्यांना पैसा पुरवत होता त्यांच्या राजकारणाच्या कामामध्ये. आणि थोडेच दिवस बाकी होते जेव्हा हा पूर्ण राज्याध्यक्ष एम्पायर त्याच्या हातात येणार होता. आणि ते बनणार होते ह्या अवाढव्य राज्याध्यक्ष एम्पायरचे सर्वेसर्वा. मनातच खुश होत होते ते. बघितलं आबा, तुम्ही एवढं सगळं केलं, व्हील बनवली, मला प्रॉपर्टीमधून बेदखल केलं, पण त्याचा काय उपयोग झाला ना. तुमचा राम काही करू शकला आणि नाही तुमचा लाडका अमित, ज्याला तुम्ही इतका हुशार समजत होतात, तो सपशेल झुकला माझ्यासमोर. झुकावंच लागलं त्याला त्याच्या आई मुलाच्या नात्यापुढे. भले तो असेल स्मार्ट, जिनियस, पण फक्त त्या बिझनेसच्या जगात. इथे मात्र त्याला नात्यांपुढे माघार घ्यावीच लागली. आणि का नाही घेणार तो? मी डावच एवढा शातीर रचला होता तर. मूर्ख कुठला. ही ही ही. काका छदमी हसत होते. त्यांना पैशापुढे, सत्तेपुढे बाकी कसलंच भान नव्हतं. एकदम उन्मत्त झाले होते ते. पैशाची नशा चढली होती त्यांना आणि तो मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकत होते. सध्या तरी ते खूप खुश होते की आता फक्त थोडे दिवस आणि मग हा सगळा एम्पायर माझाच. मग असे कितीतरी राजकारणी ते सहज विकत घेऊ शकत होते. त्यांच्याच विचारात मनामध्ये स्वप्नांचे इमले बांधत होते ते. पण त्यांना हे कुठे माहीत होतं की ज्याला ते मूर्ख समजत होते तो अमित राज्याध्यक्ष, त्याने तर कधीच उड्डाण केलं होतं त्याच्या गंतव्यस्थानाकडे, त्याच्या मॉमच्या दिशेकडे. इथे बरोबर 10 वाजता त्यांचं विमान चेन्नईला पोहोचलं. तिघेही तिथून डायरेक्ट त्यांच्या बुक केलेल्या हॉटेलवर गेले. हॉटेलच्या रूममध्ये अमित अजून रेस्टलेस होता. हृदयाची धडधड तर काही केल्या थांबतच नव्हती. जानूने त्याचा थरथरणारा हात पटकन स्वतःच्या हातात घेतला. मीत, तुम्ही शांत व्हा प्लीज. सगळं चांगलंच होणार आहे. माझा विश्वास आहे देवावर. तो आता कोणतीच अडचण येऊ देणार नाही. फक्त तुम्ही स्ट्रॉंग राहा. कारण माझी सगळ्यात मोठी ताकद तुम्ही आहात. आणि तुम्ही असे पॅनिक झालात तर मी पुढचं काहीच करू शकणार नाही, जानू बोलली. तसा अमितने तिचा हातात पकडलेला हात अजून घट्ट केला आणि बोलला, जानू, मी कायम तुझ्या सोबत आहे. पण मला आत्ता जेवढी मॉमची काळजी वाटते तेवढीच तुझी सुद्धा वाटते. ती माणसं किती असतील, किती भयानक असतील, काय सापळा असेल त्यांचा, आपल्याला काहीच माहीत नाही. तिथे तुला एकटीला पाठवणं मला योग्य वाटतच नाही. मी पण तुझ्यासोबत येतो, तो बोलला. पण मी आता तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकत नाही.
कारण तुम्हाला ते लोक नक्कीच ओळखतील. म्हणून तर आपण हा प्लॅन केला आहे ना. आधी मी जाऊन निर्मलाशी बोलून तिथे सगळं नीट आहे की नाही ते बघेन आणि त्याच्यानंतरच आपण आपला पुढचा प्लॅन वर्क करायचा आहे. ओके? तोपर्यंत तुम्ही प्लीज शांत बसा. अजिबात काळजी करू नका आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट देत राहील. आणि जर इमर्जन्सी आलीच तरी तुम्ही लगेच येऊ शकता ना तिथे. अर्ध्या तासाचं तर अंतर आहे ते. जानू त्याला समजावण्याच्या सुरात बोलत होती. पण तो होता की त्याला तिची काळजी लागून राहिलेली. त्या माणसांनी जानूला काही केलं तर, म्हणून तो घाबरत होता. असा तर कोणाच्या बापाला घाबरणार नव्हता तो. पण इथे प्रश्न त्याच्या जीवाचा होता, जानूचा होता, जो त्याचा जीवच तर होती. म्हणून घालमेल होत होती त्याची, तिला असं एकटीला एवढ्या मोठ्या रिस्कमध्ये टाकताना. आधीच त्याने त्याच्या प्रिय माणसांना दूर जाण्याचं दुःख किती असतं ते भोगलं होतं. पण आता जर जानूला काही झालं तर मात्र तो जगू शकला नसताच. शेवटी त्याने डोळे गच्च मिटले आणि तिला एक घट्ट मिठी मारली. मनावर दगड ठेवूनच त्याने तिला जाऊ दिलं. मनात मात्र सगळं नीट होणार आहे असंच बजावत होता तो स्वतःला. मग जानूने पण प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेवला आणि बोलली, मीच सगळं नीट होणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि ती त्याला बाय करून तिथून निघून गेली. जानूने आता तिथून एक कॅब बुक केली आणि ती निर्मलाच्या घरी आली. निर्मला तिच्या माहेरीच आली होती, त्यामुळे जानूला बरंच झालेलं. सगळ्यात आधी तर तिला निर्मलाला भेटून सगळं समजावून सांगावं लागणार होतं. ती आता निर्मलाच्या घरी पोचली होती. निर्मलाने अगदी हसून तिचं स्वागत केलं. तिथली सगळी माणसं जानूला ओळखत होती, म्हणून ते पण तिला पाहून खुश झाले. जानूने मग निर्मलासाठी आणलेलं गिफ्ट तिला दिलं आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं. जानूने रॉनी सरांना ते अर्जंट बेसिसवर घ्यायला सांगितलं होतं, कारण वैजयंती आंटीना तिने कमिट केलेलं की ती निर्मलाला काही गिफ्ट पाठवणार आहे म्हणून. निर्मलाला पण ते गिफ्ट आवडलं. ती थँक्यू बोलली, पण मग पुन्हा बोलली, खूप छान चॉईस आहे तुझी जानू. पण तिला कुठे माहीत होतं की ही जानूची नाही तर रॉनी सरांची चॉईस आहे. मग जानूने निर्मलाला मॉमबद्दल सगळं सांगितलं. निर्मलाला पण ऐकून खूप वाईट वाटलं, पण ती बोलली की मी तुला हवी ती सगळी मदत करायला तयार आहे आणि घरातले बाकीचे सगळेजण पण मदत करायला तयार आहेत, हो की नाही? निर्मला बोलली तसे सर्वांनी जोराने हो म्हणून टाकलं. जानूला आता खूप आनंद झाला, कारण सगळ्यांची मदत तिला लागणारच होती, कारण भाषेचा जो प्रॉब्लेम आड येणार होता म्हणून. आता दुपारचे 12 वाजले होते. जिथे मॉमला ठेवलं होतं तो बंगला निर्मलाच्या बंगल्यापासून 2 बंगले सोडून होता. जानूने निर्मलाला काहीतरी सांगितलं तशी निर्मला बाहेर गेली. तिचा फोन कानाला होता आणि तो चालू होता. जानूशी बोलत होती ती. निर्मलाने जाऊन पाहिलं तर त्या बंगल्याच्या गेटला आजही भलं मोठं कुलूप होतं. आत्ता मात्र जानूच्या छातीत धस्स झालं. ती विचार करू लागली, मॉमला घेऊन कुठे दुसरीकडे तर गेले नाहीत ना ते? तिला आता खूप दुःख होत होतं, पण तिने आशा सोडली नाही. बघूया, कदाचित संध्याकाळपर्यंत येतील, वाट बघूया, ती मनातच बोलली. इथे अमित खूप अस्वस्थ झाला होता, कारण जानूने अजूनही त्याला कॉल केला नव्हता. रॉनी त्याला समजावत होता, पण अमित मात्र शांत होत नव्हता. त्याला तिची खूप काळजी वाटत होती. जानूने कॉल केलाच नव्हता, कारण ती काय सांगणार होती अमितला. त्याच्या मनात आशेचा किरण जागा झाला होता, पण आत्ता जर हे सांगितलं की तिथे कुलूप आहे तर मात्र तो पूर्णपणे कोलमडला असता. म्हणून ती गप्प होती. मग शेवटी तिने रॉनीला फोन केला आणि सांगितलं, रॉनी सर, इथे एक प्रॉब्लेम झालाय. त्या बंगल्याच्या गेटला आजही कुलूप आहे, पण मला वाटतं आपण वाट बघायला हवी. मी आज इथेच थांबते, रात्री काही क्लू सापडतो का बघते. तुम्ही प्लीज मीतला तिथे सांभाळून घ्या. ती बोलतच होती की अमितने रॉनीकडून त्याचा फोन खेचून घेतला. हॅलो जान, आर यू ओके? तो बोलला, पण त्याचे ते काळजीयुक्त शब्द ऐकून तिलाच भरून आलं.
आणि आपण त्यांना कॉल केला नाही ह्याचं गिल्ट तिला आलं. येस आय एम फाईन मीत, डोंट वरी, ती त्याला कशीबशी बोलली. तू मला कॉल का नाही केलास? त्याचा हिटलर मोड ऑन झाला होता. ते तुमचा फोन नाही लागला. ती काहीतरी बोलावं म्हणून बोलली. व्हॉट रबिश, डू यू थिंक एम आय फूल? मी वेडा वाटतोय का तुला? दोन्ही फोन एकाच कंपनीचे असताना रॉनीचा फोन लागतो आणि माझा लागत नाही, तो बोलला. तशी तिने दातात जीभ चावली आणि वर आकाशाकडे बघून तोंड बारीक करून बोलली, देवा वाचव मला. जानू, मी काहीतरी विचारतोय तुला. त्याचा पुन्हा भारदस्त आवाज आला. तशी ती गडबडली. ते कोणीतरी बोलावते मला. मी रॉनी सरांना अपडेट्स दिलेत. प्लीज त्यांच्याशी बोला तुम्ही. बाय अँड टेक केअर, ती बोलली आणि फोन कट केला. तिला त्याच्याशी बोलायचं होतं, पण आता जास्त बोलली असती तर त्यांनी सगळं खोदून खोदून विचारलं असतं, जे आता त्याला सांगून त्याला अपसेट करायचं नव्हतं. म्हणून कट केला होता तिने फोन. इथे अमित रागानेच बोलला, डिड शी इग्नोर मी? रॉनीला काय विचारू? मी बॉस आहे की रॉनी बॉस आहे? आता हिटलरने डोकं वर काढलं होतं. म्हणजे आता सगळा राग बिचाऱ्या रॉनीवर निघणार होता. बिचारा रॉनी मनातच, देवा, ह्या नवरा बायकोच्या भांडणात पडायला मीच भेटलो का तुला? अमितची धारदार नजर पाहूनच रॉनीने एक औंढा गिळला. त्याला कळलं, रॉनी आज काय खरं नाही तुझं. ते काही म्हणाले तरी ऐकून घे हा, कारण बॉस इज ऑलवेज राईट. तो स्वतःलाच समजावत होता बिचारा. इथे रात्री सगळे झोपले होते, पण जानू मात्र जागीच होती. त्यांच्या रूमच्या खिडकीमधून तो बंगलो दिसत होता. अगदी स्पष्ट नाही, पण अगदीच अस्पष्ट देखील नाही. जानू आज जागीच होती. बाजूला निर्मला झोपली होती. आता रात्रीचे 12 वाजले होते. जानू बघत होती त्या बंगल्यामध्ये काही दिसते का ते, पण नाही. काळा कुट्ट अंधार होता तिथे तर. जानू मनातच हिरमुसली. पण आज जागरण करणार होती ती, म्हणून बाल्कनीमध्ये जाऊन बसली. समोर काहीच घडत नाही हे बघून तिने विचार केला थोडा वेळ मोबाईलमध्ये टाइमपास करावा. त्यासाठी तिने फोन हातात घेतला. पण वॉलपेपरवरचा त्यांचा दोघांचा फोटो बघूनच ती खुश झाली. तिने अलगद त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तसा पटकन एक मेसेज ब्लिंक झाला मोबाईलमध्ये. तिने पाहिलं तर मीतचा होता. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. अजून जागे आहेत हे, ती विचार करू लागली आणि पटकन मेसेज ओपन करून वाचला. जान, आय एम मिसिंग यू बॅडली स्वीट हार्ट, डू यू मिस्ड मी? तो मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर मात्र एक खूप मोठी स्माईल आली. तिने पटकन मेसेज केला, आय मिस यू टू डिअर, पण तुम्ही आता झोपा, खूप उशीर झालाय, नाहीतर त्रास होईल. तिला त्याची काळजी वाटत होती, म्हणून त्याला झोपायला सांगत होती ती. पण पटकन मेसेज आला त्याचा, त्रास तर आता होतोय मला, झोप येत नाहीये, तू जवळ हवी आहेस, तुझ्या मिठीत झोपायचं आहे मला. पण मेसेज वाचून तिच्या पोटात फुलपाखरांनी धुमाकूळ घातला. श्वास किंचित जड झाले तिचे. पण ती पुढे काही मेसेज करणार इतक्यात तिला त्या बंगल्याच्या आत एक लाईट ऑन झालेली दिसली. तसं तिने पटकन मोबाईल बाजूला ठेवला आणि निरखून पाहू लागली. तर खरंच एका रूमची लाईट चालू झाली होती. थोडा पडदा उघडा होता खिडकीचा, म्हणून तो उजेड स्पष्ट दिसला तिला. म्हणजे फक्त दिखावा म्हणून त्या गेटला कुलूप लावलंय? कोणीतरी आत नक्की आहे? म्हणजे मॉम पण आतच असतील? ती मनातच सगळे विचार मांडू लागली. तिला इतका आनंद झाला होता की बास. तिने लगेचच अमितला फोन केला. इथे अमितने फोनवर तिचं नाव पाहिलं आणि एक स्माईल केली. त्याला वाटलं त्याने मेसेज केला म्हणून तिने फोन केला. हॅलो जान, तो बोलला. मीत, ऐका ना, तो जो बंगला आहे ना जिथे मॉमला मी पाहिलं होतं, त्याला आज सकाळी कुलूप होतं, पण तुम्हाला मी सांगितलं नव्हतं आज. तिचं ऐकून अमितच्या छातीत मात्र धस्स झालं. व्हॉट? तो अक्षरशः ओरडला. हो मीत, पण आता मला कळलंय, तो पण त्यांचा प्लान होता. ते त्या बंगल्याच्या आतच आहेत.
पण आपल्याला फसवण्याकरता त्यांनी असं केलं होतं. कारण त्या बंगल्यात काही हालचाल होते का हे बघण्यासाठी मी आज जागी होते. तर मी पाहिलं की तिथल्या एका रूमची लाईट ऑन झाली होती. म्हणजे नक्कीच ते तिथेच आहेत मीत. जानू एकदम एक्साईट होऊन बोलत होती. आता अमितला पण आनंद झाला. उद्या मी आपल्या प्लॅनप्रमाणे तिकडे जाईन. आणि जानू पुढे बोलतच होती की अमितने तिला मध्येच अडवलं आणि बोलला, जान, तू सांगितलेला प्लॅनच वर्क करायचा आहे. पण तिथे तू एकटी नाही जाणार. मी पण सोबत असेल. मी येतोय उद्या तिथे, तो बोलला. पण तुम्ही प्लीज येऊ नका. तुम्हाला कोणी ओळखलं मग? ती काळजीने बोलली. आय डोंट केअर, पण मी उद्या येणार. मी तुला तसं एकटीला तिथे जाऊ देऊ शकत नाही. आता शांत झोप. लव्ह यू. बाय अँड टेक केअर. तो बोलला तसं तिने पण बाय बोलून फोन ठेवून दिला. मग ती पण जास्त विचार न करता झोपी गेली. कारण ठरवलेला प्लॅन उद्या प्रत्यक्षात उतरवायचा होता. सकाळी जानू लवकर उठली. त्यांना जो प्लॅन वर्क करायचा होता त्यासाठी आधीच तिने कॉस्ट्यूम मागवला होता. तो तिने परिधान केला. पायाच्या खालपर्यंत लोंबकळणारा लाल रंगाचा घेरदार घागरा, त्यावर लाल रंगाची चोळी, पूर्ण हातभर मावतील एवढ्या त्या लाल आणि सफेद रंगाच्या बांगड्या, कानात झुमके, गळ्यात चोकर, माथ्यावर बोरला म्हणजेच मांगटिका, नाकात नथनी आणि चेहऱ्यावर एवढा मोठा घुंगट ज्याने तिचा पूर्ण चेहरा झाकला जाईल. तर अशा ह्या राजस्थानी पेहरावात ती खूपच सुंदर दिसत होती. ती तयार होऊन खाली आली तर हॉलमध्ये कोणीतरी पाहुणे बसले होते. तिने निर्मलाला विचारलं तर ती बोलली, काकांचे कोणीतरी रिलेटिव्ह आहेत जे राजे महाराजांच्या घराण्यातील आहेत. त्यातच मधोमध जो बसला होता, ज्याने छान स्काय ब्लू कलरची शेरवानी घातली होती, गळ्यात हेवी ज्वेलरी, डोक्यावर फेटा आणि खांद्यावरून सरकत पुढच्या हातात ती भरजरी ओढणी घेतली होती. खूपच रुबाबदार, एकदम एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता तो, जो आता एकटक जानूकडेच पाहत होता. जानूने मात्र लगेच नजर फिरवली. तो तसा पाहतोय हे बघून तिने निर्मलाकडे पाहिलं आणि तिला विचारलं, हे कोण आहेत? त्यावर निर्मला बोलली, ते राजस्थानचे खूप मोठे प्रस्थ आहेत, राजा रुद्रप्रताप सिंग शेखावत. तशी जानू आवासून त्याच्याकडे पाहतच राहिली. राजा? आत्ताच्या जमान्यात राजा पण आहेत का? असतील, मला काय. पण तो तिच्याकडे पाहतोय हे बघून तिने त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं केलं आणि तशीच ती बाजूच्या रूममध्ये निघून गेली. ती आता विचार करू लागली की मी तर म्हणाले होते की ते इथेच येणार आहेत, पण कशाला उगीच रिस्क घ्या? कोणी ओळखलं म्हणजे? नको नको, मला त्यांना थांबवायला हवं. तिने पटकन तिचा फोन काढला आणि त्याचा नंबर डायल केला. फोन लागत होता पण अमित काही फोन उचलत नव्हता, म्हणून अजून तिची चिडचिड होत होती. इतक्यात एक भारदस्त आवाज तिच्या कानावर पडला. ए छोरी. तिने वळून मागे पाहिलं तर तोच राजा रुद्रप्रताप सिंग तिच्या मागे उभा होता. तिने आजूबाजूला पाहिलं तर दुसरं कोणीच नव्हतं. तो एकटाच दरवाज्यात उभा होता. तो आता आत आला आणि त्याने दार लावलं. तशी जानू घाबरली. ओ हॅलो, काय करताय तुम्ही? दार का लावलं? बिचारीला त्या घागऱ्यामुळे नीट फास्ट चालता पण येत नव्हतं. ती हळूहळू करत मागे सरकली, पण तो मात्र तिच्या जवळ जाऊ लागला. ए छोरी, तू तो घणी सुंदर से, म्हणे भाग गई तू, थारी और म्हारी जोडी घणी जचेगी. तो बोलत होता आणि तिच्या जवळ येत होता. पण जानू मात्र आता घाबरली. अरे देवा, हे काय डोक्यावर पडलेत का? ती त्याला मोडक्या तोडक्या हिंदी भाषेत बोलू लागली. देखो मिस्टर, नहीं नहीं, देखो राजा, वॉट एवर, ये देखो मेरी शादी हो चुकी है. ती तिचं मंगळसूत्र दाखवत बोलली. तसा तो अजून तिच्याजवळ गेला आणि बोलला, कौन से वो, उसे हमारे रास्ते से हटना पडेगा. तो त्याची तलवार बाहेर काढून बोलला. तसं जानूचे डोळे मोठे झाले. ती रागाने लाल झाली. तू माझ्या मीतला हटवणार? ती तशीच त्याच्या अंगावर धावून गेली
आणि रागाने तिने त्याची दाढीच खेचली. पण तशीच ती दाढी तिच्या हातात आली. आऊच जानू, तो ओरडला आणि समोर जान्हवी आवासून बघत राहिली. तुम्ही? ती म्हणाली. हो ग, मीच, माझी झाशीची राणी, दे इकडे ती दाढी, तो त्याचा गाल चोळत वैतागत बोलला. पण ती मात्र आता हसली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. तुम्ही तर अजिबात ओळखून नाही आले. मी पण तुम्हाला ओळखू शकले नाही. कसले भारी दिसत आहात तुम्ही, ती बोलली. हो का? इतका भारी दिसतोय तर मारायला का धावलीस मला, तो बोलला. तशी तिने दाताखाली जीभ चावली आणि बोलली, मला वाटलं तोच कोणता तरी राजा होता, रुद्रप्रताप सिंग. माझा मीत आहे हे कुठे माहीत होतं. मी थोडीच तुम्हाला मारू शकते, नाही ना, ती लाडीवाळपणे बोलली. तसा तो हसला. त्याने आता पुन्हा ती दाढी नीट लावली. चान, तू खूप सुंदर दिसतेस ह्या ड्रेसमध्ये, तो बोलला आणि त्याने तिला त्याच्या जवळ ओढलं. तिच्या डोळ्यात एकटक बघत होता तो. तशी ती गडबडून बोलली, आता कौतुक झालं असेल तर चला, निघायचं ना आपण. तशी त्याने मान डोलवली आणि ते दोघंही रूमच्या बाहेर निघाले. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.